बरोबर असं समजून बॅनर खाली झाला म्हणजे महिलांवर अन्याय करणाऱ्या या नराधमाचा, महिलांवर अन्याय करणाऱ्या या नराधमाचा, महिलांवर अन्याय करणाऱ्या नराधमाचा, महिलांवर अन्याय करणाऱ्या नराधमाचा आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे आपल्यासारख्या तरुण मुलींच्यावर अन्याय करणाऱ्यांचा ऊट तरुणी जागी हो, अन्यायाला वाचा फोड. ऊट तरुणी जागी हो, अन्यायाला वाचा फोड. तरुणींवर हल्ला करणाऱ्या नराधमाचा, तरुणींची हत्या करणाऱ्या नराधमाचा देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. एक रोगात झोपलाय काय? आमच्यासारख्या मुलींवर अन्याय होताना हे पाहताय काय? हे सरकार झोपलाय का? या सरकारला जागे केलंच पाहिजे. झोपलेल्या सरकारला जागे करा, जागे करा, जागे करा. झोपलेल्या सरकारला जागे करा, जागे करा. अरे नराधमाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, नराधमाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे जी उरणमध्ये आमची युवती ते झाली यशस्वी शिंदे. खरं तर मुलींनी बाहेर पडावं का नाही पडावं हा मोठा प्रश्न समाजात निर्माण झालेला आहे आणि या समाजातले जे नराधम असतील त्या समाजाला ठेचून मारण्याची गरज आहे. कारण आजकाल आपण बघतोय थोड्याफार महिला किंवा मुली बाहेर पडतात आणि महिलांवर जर असा अन्याय होत असतील तर हे सगळ्यांनी आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे आणि हे सगळं काम गृहमंत्र्याचं आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः आता डोळ्यावर काळी पट्टी बांधून बसलेले आहेत का असं आम्हाला त्यांना विचारायचंय. कारण आमच्या जेव्हा महिलांचा युवतींचा प्रश्न येतो तेव्हा ह्यांचं तोंड उघडत नाही का? भले असणारा तर मला पकडला असेल पण पकडून नुसतं भागणार नाही, त्याला कठोरात कठोर फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे. फाशी दिल्याशिवाय पुढच्या एखाद्या नराधमाला कळणार नाही की महिलांवर अन्याय झाल्यावर आपण कसं वागायला पाहिजे. कारण जेव्हा आपल्या महाराष्ट्रात आपण म्हणतो यत्र नारी तू पूजत तत्र नारी रमते, पण तसं न होता महिलांवर वारंवार अन्याय होतोय आणि हा काय पहिला अन्याय नाही. याच्या अगोदर सुद्धा महिलांची धिंड काढलेली आहे. आमच्या आसिफाला न्याय मिळालेला नाही, जी गुजरातची होती, आंध्र प्रदेशची होती आणि आमच्या महिलांना सुद्धा भले समाजाचं 2 विलिनीकरण होतं पण त्या समाजाने नग्न अशी धिंड काढलेली होती आणि तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस काही चकार शब्द बोलायला तयार नाही. देवेंद्र फडणवीसने ह्या सगळ्या महिलांवर अन्याय होत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा एवढी एक सांगते मी त्यांना. आणि जर इथून पुढे आमच्या महिलांवर कुठलाही अन्याय झाला तर आम्ही त्यांना दिल्लीत जाऊ, मुंबईत जाऊ आणि त्यांचं गृह खातं बंद केल्याशिवाय राहणार नाही असं एक सांगते. आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्या भावांनी ह्या सगळ्या अन्यायाला वाचा फोडणं गरजेचं आहे. कारण एकटी महिला काही करू शकत नाही. महिलाच्या पाठीमागं पुरुषांचा भक्कम असा अधिक पाठिंबा पाहिजे असतो. तुमच्या सगळ्या पाठिंब्याची आम्हाला महिला भगिनींना गरज आहे आणि तुम्ही ती द्याल अशी अपेक्षा करते आणि थांबते. पुन्हा एकदा सांगते देवेंद्र फडणवीस जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. देवेंद्र फडणवीस जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला शिक्षा झाली पाहिजे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला शिक्षा झालीच पाहिजे. हा राजर्षी छत्रपतींनी जोपासलेला आहे आणि हा महाराष्ट्राला घडवणारी ही माता जिजाऊ होती. आणि तरी आज वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की उरणमध्ये ही घटना घडली. यशस्वी शिंदे नावाच्या मुलीला आज मारलं गेलं. खरं तर या हत्येच्या पाठीमागं कोण आहे, ही मानसिक विकृती कोण आहे हे शोधून काढणं गरजेचं आहे. मागेही मणिपूरमध्ये हल्ला झाला, महिलांची नग्न होऊन धिंड काढण्यात आली. त्यावेळी भाजप सरकार चकार शब्द न काढता शांत होतं. आज उरणसारख्या या घटनेत अनेक तरुणी भरडून निघाल्यात. फक्त ही घटना एकच समोर आली. अशा कितीतरी घटना आहेत आणि मला मुलींनाही सांगायचंय अरे वाईट नजर बघणाऱ्यांनी त्यांचा तिथंच ठेचा. नजर मारण्याची ताकद तुमच्या ठेवा, मग तो सरकारमधला असू दे नाहीतर मग तो सरकारच्या बाहेरचा असू दे. तुम्हाला ठेचण्याची ही कृती तुम्ही अंगी बाळगली पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही गृहमंत्री आहात, गृहमंत्री राज्य सरकार चालवत
चालवतं, घर चालवतं, पण तुम्ही ना घर चालवताय ना राज्य सरकार चालवताय, तुम्ही आपलंच स्वतःचं सरकार चालवताय असं दिसतंय. कारण उरणमध्ये घटना घडली, तुम्ही त्या नराधमाला पकडलं, पण ही शिक्षा काही पूर्ततेची नाही, जीव गेलाय. मग अशी वाईट देऊ नका, रक्तानं मारलं तर तुम्ही परत वाईट वाटून घेऊ देऊ नका. त्या आपल्या शांततापूर्ण महाराष्ट्राला आज अहिंसेचं वळण लागलेलं आहे. आज मुलींच्यावर अनेक ठिकाणी अत्याचार होत आहेत. मग तुम्ही खालपासून वरपर्यंत जावा. संस्कृती आज आपली बिघडत चालली आहे आणि याला कारण आहे की आपण आज माणुसकी सोडून राजकारण करतोय, एक सामाजिकतेचं भान विसरून राजकारण करतोय. आपण फक्त पक्ष फोडाफोडी, जातीवादात भांडणं आणि एकमेकांच्या मनात समाजात तेढ निर्माण कशी करता येईल एवढेच प्रयत्न करतायत. फडणवीस साहेब, आमच्यासारख्या मुली जगल्या तर उद्याच्या माता निर्माण होणार आहेत आणि माता निर्माण झाल्या तर तुमच्यासारखे अनेक पुरुष निर्माण होणार आहेत. पण एक लक्षात ठेवा, ती जर माता जन्माला घालू शकते तर ती तुम्हाला गाडू पण शकते. उगाच संस्कृत मध्ये म्हटलं नाही, यत्र नार्यस्तु पूज्यते रमणते तत्र देवता. स्त्री ही पूजनीय आहे आणि तुम्ही तिला पूजलीच पाहिजे. नाहीतर एक वेळ अशी येईल जी स्त्री पूजा करू शकते ती तुमची स्मशानात येऊन पूजा ही करू शकते. बस एवढंच बोलून मी गृहमंत्र्यांना इशारा देते की बाबा तुम्ही डोळे उघडा, बघा आमच्यासारख्या कितीतरी तरुण मुली आहेत ज्या तुमच्याकडे न्यायाची अपेक्षा करतायत आणि तो तुम्ही न्याय देणं हे कारण आहे आणि तुम्ही ते ठरता, कारणीभूत ठरता त्या गोष्टीसाठी. एवढं बोलते. आणि आज आमचे महाविकास आघाडीचे तसेच इतर सर्व पदाधिकारी आंदोलनाला उपस्थित राहिले आणि आमचे बांधव खास करून याच्यात उपस्थित राहिले, याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठिकाणी जी नवी मुंबईमध्ये घटना घडली, यशस्वी शिंदे नावाच्या मुलीला एका नराधमाने एका अज्ञातस्थळी नेऊन चिंताविक्षिप्त अवस्थेत तिचा मृतदेह केला गेला आणि अशा अवस्थेत तिला फेकलं गेलं. आज आपण पाहतो भारत देशात आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये, आपल्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना म्हणजे एक काळीमा फासणाऱ्या घटना आज या ठिकाणी घडत आहेत. आपण पाहतो की आज महिलांवरील अत्याचार किती वाढलेले आहेत आणि असेच जर अत्याचार वाढत राहिले तर आज महिलांना, मुलींना बाहेर निघताना सुद्धा कुठेतरी भीती वाटते. आमच्यासारख्या म्हणजे सगळ्यांच्याच मुली आज पुणे मुंबई सारख्या ठिकाणी शिकण्यासाठी जातात. कुठेतरी पालकांच्या मनात सुद्धा आज ही भीती निर्माण झाली की आपली मुलगी बाहेर गेली तर ती घरी येईल की नाही परत. अशा घटना घडत असल्यामुळेच हे सगळं मनामध्ये येत आहे. त्यामुळं कुठेतरी हे जे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे, झोपेतलं सरकार आहे, हे फक्त खुर्ची वाचवण्याचं काम करत आहे. त्यांना फक्त पक्ष फोडाफोडीचं राजकारण करायचं दिसते आणि महिलांची सुरक्षितता वाऱ्यावर सोडलेली आहे. आपला जो महिला आयोग आहे, महिला आयोगाने सुद्धा याकडे तितक्याच तत्परतेने लक्ष दिले पाहिजे, पण तो महिला आयोगाचं काम सुद्धा जेवढं करायला पाहिजे तेवढं होताना दिसत नाहीये. कुठेतरी महिलांवरील अत्याचार वारंवार वाढत आहेत आणि हा अत्याचार वाढतो आणि मग त्या माणसाला अटक होते. पण अटक होताना गेलेला जीव परत येतो का याचाही कुठेतरी माणुसकी म्हणून विचार करायला हवा. अशा घटना कुठेतरी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून त्याचा लवकरात लवकर जितका त्या मुलीला, महिलेला न्याय देता येईल तेवढं दिला पाहिजे. कारण आपण पाहतो की कोपर्ड्यासारख्या ताईला, कोपर्डीमध्ये जी घटना घडली त्या ताईला सुद्धा अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही. मग अशा किती मुलींचा, महिलांचा बळी घेतल्यानंतर हे सरकार जागा होणार आहे आणि ह्या गृहमंत्र्याला जाग येणार आहे. त्यामुळे माझी या ठिकाणी आज या महाविकास आघाडीच्या जे आंदोलन आहे याच्या माध्यमातून गृहमंत्र्याचा मी या ठिकाणी राजीनामा मागते. त्यांनी त्वरित राजीनामा देऊन महिलांना आमचा न्याय द्यावा एवढीच या ठिकाणी मागणी करते आणि या सरकारचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करते. धन्यवाद. देवेंद्र फडणवीस तुम्ही राजीनामा द्या. राजीनामा द्या, राजीनामा द्या. देवेंद्र फडणवीस तुम्ही राजीनामा द्या. राजीनामा द्या, राजीनामा द्या. या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. महिलांवर अन्याय करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. मुलींना जागे व्हा, जागे व्हा. जागे व्हा, जागे व्हा. ए तरुणी तू जागी हो, जागी हो. जागी हो, जागी हो. पाठीमागे घ्या करून घ्यायला लागणार ना, कुठे उपयोग होत नाही त्याचा. या की सर या गुलाब साहेब आत न पाठिंबा बाहेर नाही सगळे या की सगळे येते फोटो घ्यायचा. उरण येथे यशस्वी शिंदे यांची निर्घृण हत्या झालेली आहे.
त्या अनुषंगाने की कायदा व सुव्यवस्था अजून कडक व्हावी या अनुषंगाने शासनाकडे एक निवेदन दाखल केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये या सर्व महिला आणि विविध पक्षाच्या या सदस्य आणि पदाधिकारी आहेत त्यांनी हे निवेदन दिलेले आहे आणि आम्ही आजच तात्काळ माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत हे शासनाकडे आम्ही दाखल केले. ओके थँक्यू.